सोपान महाराज या जगाच्या पटलावरती तो माणूस सगळ्यांचा शब्द डावलं, पण पलीकडे डाव्या हाताला बसलेला शरद बाबाचा शब्द काय डावलं? असा माणूस या महाराष्ट्राच्या मातीत या माणसाने मिळवलेली माणसं या जगाच्या पटलावरती टायगर ग्रुपनं पाहिले. भाऊ आपण शुभेच्छा दिल्या, आपलं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, समाजसेवेचं व्रत कसं जोपासावं या माणसाकडून शिकावं. तुम्ही सोलापूरहून पुण्याला जा, पुण्याहून काश्मीरला जा, काश्मीरहून दुबईला जा, जगाच्या पटलावरती तुम्ही कुठेही जा, तुम्हाला अडचण येत्या निम्या राज्यात तानाजी भाऊला फोन करा, तुम्हाला मदत मिळाल्याशिवाय राहत नाही. सोपान महाराज या माणसाचा 7-8 वर्षाचा इतिहास या जगाच्या पटलावरती आम्ही सर्वांनी पाहिला. या तानाजी भाऊंचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपला वाढदिवस साजरा करत असताना एक आपल्यानंतर आपल्या शुभेच्छांना उत्तर म्हणून आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या. 7 दिवसाचं प्रशिक्षण झालं. तुमचा शब्द त्या माणसानं डावला नाही, त्या माणसाचं म्हणणं आहे, त्या माणसाचा पण शब्द तुम्ही डावला नाही. 2 मिनिटं तुम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शैलेश बाबासाठी एकदा मी विनंती करतो शुभेच्छाला उत्तर म्हणून. आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सोपान महाराज आपला संकल्प आज अर्धवट राहिला, तो पुढच्या वाढदिवसाला पुरा व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि अनिकेत भाऊंना विनंती करतो की आपण या शुभेच्छाला उत्तर म्हणून, सोपान महाराजांच्या भाषणाला उत्तर म्हणून आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, सगळ्यांचे आभार व्यक्त करावे. एकदा जोरदार ताली झाली पाहिजे. ज्याच्या तयार रुद्राक्षर शिवाय कपाळावरती गंध काळजा शिवराय. अनिकेत भाऊंना विनंती, आपण मनोगत व्यक्त करावं, आभार व्यक्त करावं. जय शिवराय, जय गुरुदेव, जय टायगर. आज अत्यंत चांगला दिवस. आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आला, शुभेच्छा देण्यासाठी आला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांना, सर्वच मान्यवर जीवाभावाचे, या सर्वांना मी आदरपूर्वक वंदन करतो. कारण इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा तितकाच तोलामोलाचा आहे. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर आले, त्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं, एक समाजात एक चांगली क्रांती घडावी यासाठी खूप मोठा आधार दिला. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विधायक उपक्रम मी अनेक दिवसापासून राबवतो. असे आमच्या टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, माझ्या जीवाला जीव देणारे आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी संपूर्ण टायगर ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये चांडाळ चौकटीच्या घरांमध्ये या सर्व टीमचे मी धन्यवाद व्यक्त करतो. बाळासाहेब असतील, भाऊ असतील, सुभाषराव असतील, या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आज खरं तर आपण सर्वजण मला शुभेच्छा देण्यासाठी आलो, पण भाऊ मी आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाची, म्हणजे हा कार्यक्रम काय आणि हा कार्यक्रम का केला. मी 2013ला आमचे गुरुवर्य ज्यांनी मला हा माईक कसा पकडावा आणि कसं आपलं म्हणणं हे समोरच्या काळाला घर करेल किंवा काळाला कसं रुजवावं हे ज्यांनी मला घडवलं असे आमचे विपिन भैया गाडगे. त्यांच्या माध्यमातून 10 वर्षापूर्वी भाऊने कोर्स केला होता आणि तो कोर्स केल्याच्या नंतर मला खूप मोठी ऊर्जा आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये आपण काय केलं, निर्णय क्षमता आणि समय सूचकता, कुठल्या वेळी कुठला निर्णय घेतला पाहिजे याची एक चांगली अचूक मला या माध्यमातून, या माहितीच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून घेण्यात. म्हणून मी ठरवलं की भाऊ, जो तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्यांना व्यासपीठ दिले, कारण भाऊंचं म्हणणं आहे की एकही कार्यकर्ता झेंडा घेऊन आपल्या पाठीमागे नसावा, प्रत्येक जण हा त्या भागात त्या एरियातला लीडर असावा. म्हणून लीडर बनवण्याचं काम आम्ही
दोघांनी हाती घेतले. आम्ही परमपूज्य गुरुवर्यांना त्या दिवशी भेटलो आणि तानाजी भाऊ म्हणले की टायगर ग्रुपच्या प्रत्येक सदस्याला आपण या कोर्सला बसवायचं आणि हा प्रत्येक सदस्य हा आपापल्या भागात लीडर झाला पाहिजे. हे स्वप्न तानाजी भाऊ बघितलं आणि ते पूर्ण करण्यासाठी 1 वर्षात 1 लाख युवकांपर्यंत हे शिबिर आम्ही पोहोचवणार आहे. हा एक आम्ही संकल्प केलेला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही गुरुदेवांच्या जवळ गेलो होतो श्री श्री रविशंकर गुरुजींच्या, त्यावेळेला तानाजी भाऊ म्हटले होते की आम्ही हे 5 वर्षात 1 लाख युवकांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय. 1 लाख युवकांना आम्हाला ज्ञान करण्यात त्यांच्या दरवाजा पाहिजे. त्यावेळेला गुरुदेव म्हटले की आपको इतने 5-7 युवक थे, आपका इतना कारोबार देख के, इतना आपका फैन फॉलोअर देख के आप तो 1 साल में कर सकते. इतका विश्वास गुरुदेवांनी भावनावरती टायगर ग्रुपवरती ठेवला. आज त्या दिवशीच्या नंतर आम्ही निघालो आणि जगातील सगळ्यात मोठा कोर्स म्हणजे ही नोन आर्ट ऑफ लिव्हिंग 190 देशांनी 567 लोकांनी रजिस्ट्रेशन करून शिबिरात सहभाग घेतला. 567 मध्ये 567 घडतील यात काही शंका नाही. परंतु या 567 मध्ये 50 जरी कुटुंब सुधारली, 50 जरी लोक व्यवस्थापासून दूर राहिले, 50 जरी लोक लीडर झाले आणि 50 लोकांच्या जरी घरामध्ये त्यांचे आई वडील सुखी झाले तर हा कोर्स या ठिकाणी संपन्न झाला असं म्हणतो. मी वाढदिवसाच्या निमित्तानं युवक वायरडीपी शिबिर हे राबवलं. अत्यंत यशस्वीरित्या प्रवीण भैया भोसले असतील, विपिन भैया असतील, आमचे विक्रम भैया, सचिन भैया, आमच्या ताई, या सर्वांनी अतिशय सुंदर कोर्स दिला. आम्ही या ठिकाणी युवकांना व्यसनापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये अनेक लोक स्वयंस्फूर्तीने माळ घालतात, स्वयंस्फूर्तीने माळ घालतात, स्वतःच्या मनाने माळ घालतात आणि ते माळ घालत असताना त्यांच्यामध्ये आतून येतं की आपण माळ घातली पाहिजे, आपण चुकीचं वागतोय, आपण नको त्या गोष्टी त्रास देतोय. पण काही लोक प्रेशर करून माळ घालतात, म्हणजे त्यांच्याच कार्यक्रमाला जायचं, त्यांची ठोकायचे कार्यक्रम करतात. त्यामुळे आमचा इथं सचिन भाऊ जाधव आहे, ते तर बिचारा घालत झालं होतं, त्यांच्या वाढदिवसाला गेलं तिथं माळ घातली. हे पण चांगलं काम करतं. आजपर्यंत हे आदर्श व्यक्तिमत्व, युवा कीर्तनकार, अनेकांना रडवलंय, अनेकांना हसवलं, असंख्य युवकांचं प्रेरणास्थान आहे. आणि आमचे जीवलग मित्र सोपान दादा कनेरकर यांनी आतापर्यंत 5,500 लोकांना माळा घातल्या. तर ते घालत असताना किती लोकांना मनाने घातलं आणि किती लोकांना प्रेशर देऊन घातलं हे याची मला अजूनपर्यंत त्याची नोंद नाही. मी स्वप्नाला म्हणलं, स्वप्नाला तुम्ही बोला माझ्याविषयी, माझ्या मनातून यायला पाहिजे. मी 100% माळ घातला तुमच्या हातात आणि घातली तर तुमच्या हातानेच माळ घातला हे मी त्यांना सांगितलं. पण मला नंतर पुढं ते बातमी कळाली की ज्यांचा मी आयुष्यात कधीच शब्द पाडू शकत नाही, मी ज्यांच्यावरती नितांत प्रेम करतो, ज्या माणसांनी मला मी मागच्या भाषणात सांगितलं की भाऊ तुमचा शब्द कधी खाली पडून देणार नाही, आणि ज्यावेळी तुमचा शब्द खाली पडून त्या दिवशी आणि ते गुन्हे या गुन्ह्यात नसणार, अशा माणसाचं मी आवाज कोणी लावली. 5 तोळ्याची पैन लावली, 5 तोळे गाडीची पैन लावली की भाऊ मी अनिकेत गुन्ह्याला माळ घालणारच. आणि भाऊ म्हणजे घालणार नाही, अनिकेत भाऊ घालणार नाही. आता तुम्ही सांगा की माझ्या मित्राला हालताना बघू शकतो का? ज्याच्यावरती माझी श्रद्धा आहे, ज्याच्यावरती मी नितांत प्रेम करतो, ज्याचा शब्द मी झोपेत नाही, आयुष्यभर कधी पडून देणार नाही, अशा माणसाचा शब्द पडून देईन का? मी माझ्या भावाचा शब्द पाळला. मी त्यांना सांगितलं 18 तारखेला आपण घालू, कारण 18 तारखेची मुली नाहीये. एकीकडे मी माझ्या भावाचा शब्द पाळला, दुसरीकडे माझ्या मित्राचा शब्द पाळला. तुम्ही पण माझे भाऊ आहेत, पण तारीख चेक झाल्यानंतर माझा भाऊ जिंकतो तुमचं साध्य होते. म्हणून मला सांगायचं की 18 तारखेपर्यंत ठेवा ती मला घाली 100%. आपला जो तुमचा जो संकल्प आहे की युवक हा व्यसनापासून दूर झाला पाहिजे. आता टायगर ग्रुप मध्ये मी म्हटलं मी कुठलं व्यसन करत नाही, कारण टायगर ग्रुप मध्ये एकही युवक हा व्यसनाला शिवत नाही, आणि जो तो शिवला तो टायगर ग्रुपचा सदस्य.
गुन्हेगारीपासून बाजूला नेण्याचं काम टायगर ग्रुपचे तानाजी भाऊ करतात. अनेक लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तानाजी भाऊंचा आदरपूर्वक धारणा आहे, पण तानाजी भाऊंवरती साधी एक एनसी सुद्धा नाही. एनसी कुठलाही कलंक नाही, कुठलाही गुन्हा नाही, असं व्यक्तिमत्व आहे आणि ते आमचा आदर्श आहे. आणि या आदर्श व्यक्तिमत्वाबरोबर आम्ही बरोबर काम करतो म्हणून याचा आम्हाला अभिमान आहे. येणाऱ्या काळात तानाजी भाऊंच्या नेतृत्वाखाली असंख्य युवक घडवण्याचं काम, त्यांच्या हाताला काम देण्याचं काम, त्यांना त्यांच्या क्षेत्रात लीडर बनवण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहे. आणि तुमच्या बरोबर आम्ही अनेक ठिकाणी माळा घालण्याचं सुद्धा काम करणार आहे. तुमचाही संकल्प पूर्ण होईल, आमचाही संकल्प पूर्ण होईल. पण इथं मला तुम्हाला हरवायचं नव्हतं. तर या ठिकाणी आपण सर्वजण आलात. मग अशी काव्य करिअर अकॅडमीचे शंकर सर भाऊ भेटले, आता आले होते भाषण केलं. तर त्यांनी सांगितलं की मी ज्या वेळेला कुठल्याही विद्यार्थ्याचं ऍडमिशन घेणार ना त्यावेळेला कंपल्सरी आर्ट ऑफ लिव्हिंगचा वायटीटी अप्रूव्ह त्याला केल्याशिवाय मी त्याला ऍडमिशन घेणार. म्हणून माझी भाऊला विनंती आहे की भाऊ टायगर ग्रुपचं जाळ आहे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पसरलेलं आहे. बँगलोरला आम्ही त्या दिवशी गेलो तर बँगलोरला 300-350 मुलं आपल्या टायगर ग्रुपचे सदस्य आश्रमाच्या बाहेर उभे होते तानाजी भाऊला भेटला. मग अनेक राज्यांमध्ये तानाजी भाऊ आपल्या सहकारी आहेत. तर येणाऱ्या काळात ज्याला टायगर ग्रुप जॉईन करायचं आहे त्यासाठी भाऊ आपण वाईट कंपल्सरी केला पाहिजे की नाही. ही जर मोहीम आपण राबवली भाऊ तर मला असं वाटतं 5 वर्षात 5 लाख लोकांपर्यंत आपण नक्कीच पोहोचू. कारण आता आपली संख्या ही 20 लाखाच्या वरती. आणि पप्पू भाऊ जर हा कोर्स केला तर मला नाही वाटत की तो युवक किंवा तो टायगर ग्रुपचा सदस्य कधी तानाजी भाऊशी गद्दारी केली. कट्टर काय म्हणतात ना ते पाहिलं. आणि माझं स्वप्न असेल, माझी अशी इच्छा आहे की आपल्याला एकदम कट्टर आपला हा टायगर ग्रुपचा सदस्य कट्टर बनवायचा. आणि ज्या वेळेला हे आपण करू ना भाऊ तर महाराष्ट्रात एक नवीन क्रांती उभी राहिल्याशिवाय अनेकांच्या प्रपंचामध्ये सुख येईल. अनेक आमच्या महिला भगिनीने त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येईल. अनेक युवक घडतील, अनेक युवक व्यसनापासून दूर जातील. प्रत्येकाच्या घरात आनंद देण्याचं काम आपल्याला इथून पुढच्या काळात करायचं आहे. विपिन भैयांसारखे मास्टर ट्रेनर की त्यांचं जर 7 दिवसात ट्रेनिंग जर त्यांनी केलं. आतापर्यंत कोर्स कोणाकोणाला आवडला, कोर्स मधून स्वप्नाला म्हणलं ना की काहीतरी घेऊन जायचंय, तुम्ही चांगलंच काहीतरी घेऊन जाणार आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवसाल अशी आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. अधिकचा वेळ न घेता आमच्या माता भगिनी, महिला भगिनी यांचं देखील अंतकरणापासून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय गुरुदेव, जय जय. 2 मिनिटं थांबा. सोपान महाराज, आजच्या कार्यक्रमात तुमचा खंड पडत नाही. अनिकेत भाऊंचा एक सहकारी प्रणव ठोंबरे तुमच्या शुभास्त्या तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रणव ठोंबरेसाठी. खऱ्या अर्थानं तो खंड न पडता हो या नाही तिथे या उभे राहा. नाही करत ठीक आहे, तुम्ही मला कधी रात्रीच गेम करायला सांगता येत नाही करत. हात सोडा. सगळं आलंय. मन तुलसी काष्टे संबुते माले कृष्ण जन प्रिये विभर्मी त्वाम महम कंठे कुरु महाम कृष्ण वल्लभ रामकृष्णारी
रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्ण हरी हा आजचा गुरुमंत्र. अंडे मटण दारू बेडी सिगारेट गुटखा काहीच खाता येत नाही. जमलं तर पंढरीची वारी करायची, पुण्यात एकटी जात मला विचारायचं. जमलं तर ज्ञानेश्वरी गाथा वाचायची, जमलं तर एकादशी करायची. माळ कुठली तर पाणी सुद्धा पिता येत नाही. माळ कुठलेला कुणी इतर कार्यक्रम करायचे नाही. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर भगवान की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, भारत माता की, गौ माता की, गंगा मैया की, सनातन धर्म की, राम जन्मभूमि की, काशी विश्वनाथ भूमि की, श्री कृष्ण भूमि की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, अयोध्या निवासी अवध नरेंद्र भगवान प्रभु श्री राम की. वाजवा. शिबिर सक्सेसफुल. बॉक्स मध्ये काय लिहिले मला येण्याच्या अंदाज जलमला नाही. धन्यवाद. एकदा जोरदार काही झाली पाहिजे. सोपान महाराजांसाठी गडबड कुणीही करू नका. अनिकेत भाऊंचा वाढदिवस साजरा होईल. त्यांना 7 दिवस प्रशिक्षण घेतलंय. सगळी मंडळी 2 मिनिटं. अनिकेत भाऊंचा वाढदिवस साजरा होईल आणि भाऊंच्या शुभ हस्ते अनिकेत भाऊ भगवद्गीता तुम्हाला दिली जाते आणि पंढरीच्या पांडुरंगाची तुळशीची माळ मोठा हार घेऊन आम्ही आपल्याला टायगर ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्रातील सगळ्या असंख्य मंडळींच्या वतीनं तानाजी भाऊ शुभेच्छा देत आहेत. त्यानंतर केक कापला जाईल. एक मिनिट थोडं पाठीमागे 2 मिनिटं बाकीची गर्दी तुम्ही करू नका. केक पडेल 2 मिनिटं. केक कापल्यानंतर बाकीच्या वरती या. ऐका ना, जरा गर्दी कुठं करू नका. जरा पाठीमागे सारखं आपल्याला केक मागायचं. सचिनजी पवार मित्र परिवार भंडार यांच्या वतीनं सचिनजी चव्हाण मित्र परिवाराच्या वतीनं भाऊ केक कापला जाणार आहे. त्यानंतर वाढदिवस साजरा होईल. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. अनिकेत भाऊ आपणास वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजा भवानीच्या प्रार्थना तुम्हाला इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि निरोगी आयुष्य लाभो ही ताई जगदंबाची प्रार्थना. तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती पुरंदरची भव्यता आणि रायगडाची आणि सह्याद्रीची उंची लाभो ही ताई जगदंबाची प्रार्थना. अनिकेत भाऊ आपणास वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. ओके, थँक्यू भाऊ. आपण सगळ्या बसा, केक कापूया. त्यानंतर प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारल्या जातील. गर्दी कोणी करू नका. 2 मिनिटं शुभेच्छा देणार आहे. दादा
बघूया ते गाणं नेमकं काय आहे. समाजसेवेचं व्रत जोपासणाऱ्या शिवभक्त अनिकेत फुलेंचं. उमेश भाऊ डोके, उमेश भाऊ. दोनच मिनिटं ऐका ना, ऐका ना. केक कापला पूर्वी सचिन दादांना एवढा मोठा वाढदिवस आपला साजरा केला. त्याच्या रक्तानं लिहिलेली छोटीशी भेट आणि केक भाऊ तुम्हाला दिली जाते. वाढदिवस कसा साजरा करावा. आज या ठिकाणी माझा अत्यंत जीवाभावाचा सहकारी सचिन दादा चव्हाण भाऊ हे हा कोर्स यशस्वी करण्यामागे ज्याचं फार मोठं योगदान आहे ते आमचे सचिन भाऊ चव्हाण. दिवसाची रात्र गेली भाऊ, दिवस जागून काढले, पण हा कोर्स यशस्वी करण्यामागे आमच्या सचिन भाऊचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांनी या ठिकाणी म्हणजे ते स्टेजच्या मागे राहून कार्यक्रम करणारा माणूस आहे. अजिबात पुढं नाही येणार. त्यांनी अतिशय चांगला